सगळे आसू संपतील ना. मी तर एवढंच सांगेन की आतापर्यंत जर कुठला म्हणजे जे माझे कोणी व्हिडिओ आता बघत असेल तर मी एवढंच रिक्वेस्ट करेन, जे दादा लोक व्हिडिओ बघत असेल त्यांना एकच सांगेन की तुम्ही जर कधी तुमच्या बायकोला जर हर्ट केलं असेल ना, तिचं मन दुखवलं असेल ना, एकदा सॉरी बोलून बघा की तिला भारी वाटेल. ती तुमच्यावरती ना पूर्ण तिची जिंदगी पूर्ण जीव ओवाळून टाकून देईल. खरं सांगते. बस ना आता. असते यार. आता मी कोणासाठी आले इथं? तुझ्यासाठीच आली ना. कोणाच्या आईवर प्रेम नसतं, कोणाच्या आई बापाला सोडून येईल का? मुलीच फक्त ही गोष्ट करू शकतात ना, एवढी मोठी. फॅमिलीला सोडून घ्यायचं, त्यांच्यापासून लांब राहायचं. कोणासाठी? की याच्यावरती आपण ट्रस्ट करतो, ज्या व्यक्तीवरती जो आपल्याला खूप सांभाळून घेईल, काळजी घेईल, सर्व गोष्टी करेल. झालं, माफी मागितली तुझी. मी काय बोललो? माझ्या जागेवर मी बरोबर होतो असं नाही बोला. मी त्रास दिला तुला. मी माझ्या जागेवर बरोबर आहे, तू तुझ्या जागेवर बरोबर आहे. ठीक आहे, माफ पण केला. आणि मी खरं सांगते ना, मी माझ्या जागेवर बरोबर नव्हतो का? हॅलो गॅस, कसे आहेत तुम्ही? सगळे मजेत असणार. सो डायरेक्ट टॉपिक वरती येतो. खूप दिवस झाले म्हणजे गडबड चालूच होती आमच्या लाईफमध्ये. आता विचार केला आताच, म्हणजे मी आताच आलो. तुम्हाला मी गेलो होतो फो करायला हे सगळं, तर आज तिला मी बोलून घेतलंय बाहेर. सो गॅस आता बसलो गाडीमध्ये, मी बसलोय. रियांशी बाबू पण आहे. तर रियांशी म्हणजे तिची चुकी काहीच नव्हती, चुकी माझीच होती. आणि तुम्हाला माहिती आहे की असतं म्हणजे लाईफमध्ये चढ उतार होतच असतात, तसे माझ्या पण लाईफमध्ये आहे. आणि आता थोडं कम्फर्टेबल वाटतंय. आणि आमची रीती पण खूप मोठी होत चालली आता. रीतीला पण समजतं सगळं, मग आम्ही आता भांडणार नाही. म्हणजे होतात, चुकून भांडणं होतात आमच्या, त्याच्यापुढे होणार नाही. ऋतूने टकलं केलं, तुम्ही बघितलं काय टकलं? ऋतूने टकलं केलं आमच्या. ऋतू कशी दिसते आमची. मग यांची आजपासून आपण भांडायचं आहे. ठीक आहे, भांडायचं नाही. कधी तुमच्यासोबत भांडणं केली? आणि मला आहो करून बोलायचं. ठीक आहे, मी बोलत नाही कधी तुला. तू बोलत जा, मला छान वाटेल. मला कम्फर्टेबल तुला असंच वाटतं. बघ, तू माझ्याशी लव्ह मॅरेज केलं बरोबर, तर लोक स्टार्टिंगला आपलं काय बोलायचं, यार तुमचं लग्न झालं, आम्हाला खूप छान वाटतंय, तुम्ही आमच्यासाठी चांगले कपल्स आहे. बघ, भांडणं तू पण मुद्दाम करत नाही, मी पण नाही करत. ते चुकून होतात ना. कारण की कसं तू कारण नको माझ्याशी बोलतो, मी जे बोलतो तू खूप बोलले, आता मला बोलू दे. ठीक आहे, हे बघ, तू मी का तुझी चुकी आहेच नाही का? माझी चुकी, तुला जॉबला जायचं होतं, मी नाही बोललो, मग त्यासाठी मी माफी मागतो तुझी. ठीक आहे, मला माफ कर. मी तुझी काय मन दुखवलं असेल तर. पण माझं पण असं होतं की माझ्या वेळी मला चांगलं वाटत, तुझ्या वेळी तुला चांगलं वाटत होतं. राईट ना? बरोबर की नाही? तू खूप चांगली. अरे रडते कशी होता का? बघ, रीती समोर रडू नको आता. तर रीती आमची गाडी चालवते. सो काय रीती, तुला गाडी पण येते. बोल, तुला काय बोलायचंय का? मला काहीच नाही बोलायचं. रडली का? का नाही? तू बोलला ना की मला माफ कर, मी तुझं मन दुखवलं असेल तर मला भरून आला ते. म्हणजे खरंच दुखवलेलं मन मी तुझं? ठीक आहे, आतापासून नीट राहा. काय नाही, तुझ्या याच्यामध्ये राहा, म्हणजे नीट राहा बस. नीटच आहे. आणि मला कुठल्या बायकोला वाटतं की आपला संसार खराब करावा, भांडणं करावी? काय वाटतं? प्रत्येकाला वाटतं की आपला पण एकदम भारी संसार असावा, एकदम हॅपी फॅमिली सारखं राहावं असं वाटतं. आता रडू नको. आता हॅपी मी तर बोलले ना तुझी, की नाही मागितलं? मला खूप सारे मेसेज आले, इंस्टाला पण आले की रियांशीला काय बोलत नको जाऊ. आणि मला पण वाटतं आता मी तिची लग्न असंच नाही केलं. आमचं खूप चांगलं प्रेम आहे, आताही असंच राहणार आहे, पुढे पण असंच राहणार आहे आमचं प्रेम. आमची रीती पण खूप मस्ती करते, तर आम्ही विचार केला आजपासून नीट राहायचं. सो गाईज, तुमचं प्रेम पण असंच राहू द्या आमच्यावरती. आणि बघ ही कशी रडायला लागली. बघ, रडायची गरज आहे का तुला? असतं ना असं, प्रत्येक जण काय एवढा पण स्ट्रॉंग नसतो ना हर गोष्टीमध्ये. होतं प्रत्येक असं मनामध्ये कसं तरी झालं. तू मला असं बोलला ना की मला माफ कर रियांशी, मी तुझं मन दुखवलंय. हे मला एवढं भरून आलं ना की मी एक्सप्लेन पण करतच येणार नाही मला. मग तुझ्यावर प्रेम करतो एवढं तुला माहित होतं की नाही? तुझ्या प्रेम नाही करत का? कधी असं बोलली का? करत नाही. मला एवढं माहितीये की मी करते प्रेम खूप. काय कसं करते, खरं करते, खोटं करते, माझ्या मनाला आणि माझ्या देवाला माहितीये. बाकी मला काही नाही बोलायचं. बस, बाकी तू तुझं नीट राहा. मी तर नीटच आहे. सांगितलं ना मला. आणि मी मगाशी पण बोलली ना, मी आता पण बोलते की कुठल्याच बायकोला वाटत नाही की आपला संसार, आपलं घर खराब व्हावा, आपला नवरा आपल्या आणि बायको एकत्र नसावी असं कोणालाच कधी वाटत नाही. किती काय झालं असेल तरी पण शेवटी एकच स्वप्न बघितलेलं असतं लग्न करताना, आपण प्रेम करताना आपण, की ही जी आपली जोडी आहे ना ती लाईफ टाईम असावी असं वाटत असतं. रडू नको ना यार तू, रडू नको ना. चल आता हाच स्माइल कर. बिकॉज बघ, तुला माहिती की आपण जेव्हा लग्न केलं तर किती
किती लोक आपल्याला प्रेम करायचे आणि काय करायचे. तुम्ही एवढं सांगतोय की लाईफमध्ये चढउतार होत राहतात, पण तुम्ही माझं खचून जाऊ नका, सगळं होईल, चांगलं होतं. आता आम्ही पण त्याच्यावरती चाललो आणि आपल्या घर म्हणजे सगळे म्हणजे होतं तसं. आणि गोष्ट लव्ह मॅरेजमध्ये असं नसतं की भांडणाला सोडून जायचं असतं. सो आम्ही पण भांडलो, झाले चुक्या, टेन्शन होतं, त्या गोष्टी. आता रडू नको ना. तू असे रियांशीला सांगा की तू असेच ब्लॉग काढत जा, तिला नेगेटिव्ह बोलू नका, मला तिला नेगेटिव्ह बोलू नका. ती जेवण एक नंबर बनवते, खरंच तुम्ही बघितलं ना. आणि तिला सांगतो पॉझिटिव्ह कमेंट करत जा तिला की जेवणाची रेसिपी. आणि खरं सांगू ना, रियांशी जेवण बनवतो एक नंबर बनवते. हा बाबू रडू नको ना, सॉरी ना, सगळे आसू संपतील ना. मी तर एवढंच सांगेन की आतापर्यंत जर कुठलं म्हणजे जे माझ्याकडून व्हिडिओ आता बघत असेल तर मी एवढंच रिक्वेस्ट करेन, जे दादा लोक व्हिडिओ बघत असेल त्यांना एकच सांगेन तर तुम्ही जर कधी तुमच्या बायकोला जर हर्ट केलं असेल ना, तिचं मन दुखवलं असेल ना, एकदा सॉरी बोलून बघा की तिला भारी वाटत. ती तुमच्यावरती ना पूर्ण तिची जिंदगी पूर्ण जीव ओवाळून टाकून देईल, खरं सांगते. बस ना आता. असते यार. आता मी कोणासाठी आले इथं? तुझ्यासाठीच आले ना. आणि मी कोणासाठी जगतो का? तुझ्यासाठी जगत नाही का मी? आपल्याला कोणाच्या आईवर प्रेम नसतं, कोणाच्या आई बापाला सोडून येईल का? मुलीच फक्त ही गोष्ट करू शकतात ना, एवढी मोठी. फॅमिलीला सोडून घ्यायचं, त्यांच्यापासून लांब राहायचं कोणासाठी? की याच्यावरती आपण ट्रस्ट करतो ज्या व्यक्तीवरती, जो आपल्याला खूप सांभाळून घेईल, काळजी घेईल, सर्व गोष्टी करेल. झालं, माफी मागितली तुझी. मी काय बोललो? माझ्या जागेवर मी बरोबर होतो असं नाही बोला मी त्रास दिला तुला. मी माझ्या जागेवर बरोबर आहे, तू तुझ्या जागेवर बरोबर आहे. ठीक आहे, माफ पण केला. आणि मी खरं सांगते ना, मी माझ्या जागेवर बरोबर नव्हतो का? हा, मी माफ पण केला. मी माझ्या जागेवर बरोबर नव्हतो का? तुझ्या जागेवरती आणि तू तुझ्या जागेवरती. मला एवढंच वाटतं की मी, तुम्ही पण सांगा की आता बघा होतात. आणि मी तुमच्याकडून शिकलोय, जे मला पॉझिटिव्ह कमेंट करत होते की दादा म्हणजे भांडणं झाले तर तू बाहेर जात जा, असंच मी करतो, तसं तुम्ही मला समजवत जा. आणि तुम्हाला मी आपली फॅमिली मानतो म्हणून मी सगळं शेअर करतो. टेन्शनमध्ये असलो म्हणजे चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा तुमच्याशी बोललेलं, तुमच्याशी बोलून मला छान वाटतं, तसं मी सांगत राहतो तिला. मग तू डेली ब्लॉग करशील ना? माझ्या फॅमिलीला आवडतं डेली ब्लॉग केलेलं. तू मी डेली करते ब्लॉग. करशील ना उद्यापासून? तुम्ही पण कमेंट करत जा, ठीक आहे? तिला तुझं साडी कलेक्शन, ज्वेलरी कलेक्शन, पोरीला जे आवडतं सगळं दाखव, ठीक आहे? आणि तू लाईफमध्ये सक्सेस होशील, ठीक आहे? मी आहे सोबत तुझ्या. एवढी सक्सेस होशील, एवढी सक्सेस. आता नाव बी येत ना, आता मी ट्रॅव्हलिंग करून आलो ना, जमत पण नाहीये. आणि काय रित्वी आज आहे रित्वीचा बर्थडे. रित्वी आमची कशी दिसते सांगा तुम्ही. आले माझ्या बाबू. आणि कधी पण ना आपल्या पोरांचा ना चेहरा बघितला आपल्या भांडणं करायची इच्छाच निघून जाते. आणि ऋतू आमची काय करते माहिती आहे का? आमची भांडणं झाली ना, ऋतू शिशी करते मध्ये. आणि शिशी केली ना तर आम्हाला बरं वाटतं. आम्ही बोलत नसलो ना, तुमच्यासोबत असं होतं का म्हणजे पोरांनी शी केल्यावरती नंतर तुमचं मतभेद असं तो मिटतो. सो गाईज, आणि मी आता प्रयत्न करेन की मी लव्ह मॅरेज केलं तर लव्ह मॅरेज सारखंच राहिलं पाहिजे, बॉयफ्रेंड सारखाच राहण्याच्या सोबत मी, ठीक आहे? कधी पण लाईफमध्ये असतं टेन्शन, आणि महत्त्वाचं टेन्शन म्हणजे पैशाचं टेन्शन असतं लाईफमध्ये. माझं एवढं काय नाही, पण सांगतो म्हणजे लोकांचं असतं ना ते पैसे, तसं आमचं काय नाही. आमची भांडणं तर कसं झालं माहिती आहे का? तिचा आणि माझा राग सेम आहे जरा, मग ते आमचं थोडं पटत नाही, बाकी काय नाही. थोडं सांगतो तुम्हाला, ठीक आहे? चल आता स्माइल कर.